माईक सेट झाले ना? दोन्ही माईक सेट बघा. सागर दादा, राजेश दादा कुठे आहेत? आता जुगलबंदीला मी दोन्ही बसवल्या, दोन्ही कलाकार आले जुगलबंदीसाठी. राजेशजी फडके, ओम साई केबल नेट सर्व्हिस या आपण यस मॅच कडे फोकस करतोय. धन्यवाद. चला शेवटचा सामना, शेवटची लढत. आणि कुंदन भगत प्रत्येक खेळाडूला 500 रुपये दिले आहेत. सागर प्रत्येक षटकाराला ना 500 रुपये. फक्त शिवकर साठी आहे ना. थाकटा मोठा कांदा, ओनली फॉर मोठा कांदा. चला षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर वाईटचा इशारा स्वैर मारा, दिशाहीन मारा. आणि पहिली धाव वावंतर एक्स्ट्राच. तर घेतला रिव्ह्यू बघूया. संदेश भाई बॅटिंग टीम टेकन रिव्ह्यू. यस सँडी. देण्याची गिफ्ट होता आणि त्यांच्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. आणि दोस्ती तुटाची नाही. अँडी मैंने सँडी आणि लँडी हे चौफूट आमच्या श्वासापर्यंत राहणार आहे, शेवटपर्यंत राहणार आहे. ही दोस्ती अजिबात तुटाची नाही. आणि या टीमसाठी ज्याने सहकार्य केले, कोण पण असेल आपल्या गावाचं समग्र ग्रामस्थ मंडळ असेल, अतिशय शिस्तबद्ध आपली स्पर्धा आहे. कुणाचं सहकार्य असेल नसेल, कुणी अजिबात रागावचं नाही. ही स्पर्धा आपली विलास दादा नारायण फडके यांची स्पर्धा आहे. आणि त्यांच्यासाठी आपण आहे ना काही पण आणि कधी पण करू शकतो. ही स्पर्धा आहे आपली. अँडी म्हणणे स्टँडी लँडी. आणि रवी दादा रँडीला ऍड करू का? ओके. आमचे भाऊ असतील, रवी फडके असतील, अशोक फडके असतील, पॅडी फडके असतील आणि सगळे दीपक फडके असतील, पॅडी फडके असतील. सगळ्यांनी जास्त सहकार्य केले, त्यांचं मी मनापासून अभिनंदन आहे. आणि असं सपोर्ट आणि असं सहकार्य करत जा आपल्या टीमसाठी. अनिल असेल, मिथुन असेल, सगळे अजय, सगळे दिस इज द बेस्ट पर्पज ऑफ यू. अरे वा वा वा. सगळ्यांसाठी ग्रामस्थ मंडळासाठी हार्दिक अभिनंदन. सर्वांनी सहकार्य करा. ही स्पर्धा आपली. ओके. हो यस. स्टेअर केला, लेटकट केला, चेंडूला चेंडू गेलाय डीपिच पॉइंटला 4 धावांसाठी. यस चांगलं टायमिंग. बॅकफुटला गेलाय. आउटसाइड संघाची धाव संघाली 5 वर. एक गडी बाद. 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्यांदा साई स्टार क्रिकेट संघाचं आणि सर्वांचं अभिनंदन करीन. आणि विलासदादा फडकेंचं आणि दीपक फडकेंचं या स्पर्धेला योगदान देणाऱ्या सर्व साई स्टार क्रिकेट संघाचं, संजय फडके असतील, कोणी असतील, सर्व साई स्टार संघ, भरत पाटील असतील, सर्वांचं योगदान एकदम परफेक्ट आहे. याच्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आहे. आणि याच्या पुढं सर्वांचा असाच प्रतिसाद राहायला पाहिजे, हीच विनंती आहे. याच्या पुढचा योगदान कसा असेल, याच्यापेक्षा चांगला होईल. आम्ही प्रयत्न करू.
महेंद्र भगत आहेत, आमचे भरत पाटील, सर्व सर्व विलास फडके, आमचे दादा, यांचा सर्वांचा साई स्टारचा चला सामना झाला करा प्लीज. मॅच कंटिन्यूज. हे प्रेम आहे, हे प्रेम आहे. असू द्या, कुठे का होईना थोडा वेळ त्यांनी त्यांच्या भावना, फिलिंग्स, मित्रप्रेम जसंच पाटील व्यक्त केलं. यस, मॅच कडे येस focus नक्की करू. नक्की. येस, अतिशय चांगलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल शंडी तुम्हाला धन्यवाद देतो. येस, चांगली भाषा आहे. झाली वर तर पहिल्या षटकात धावामधल्या फक्त पाच धावा. काय चांगला बॉलिंग अटॅक. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं मयूर घरत. मागच्या सामन्याचा हिरो होता संदीप पाटील. आणि हा येस पुन्हा एकदा हलक्या त्यांना टॅप केलाय. पुन्हा एकदा एकच धाव. ओ हॉट फिल्डिंग. संघाची धाव संख्या झाली 6 वर 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. रोशन पाटील काय आहे तुम्हाला काय कसं वाटतंय? ही शेवटची मॅच आहे. धावा झाला फक्त इनमिन 6 धावा. चला 6 फॉर 1. बॉलिंग मार्क तयार मयूर घरत. शॉर्ट फाईन लेग शॉट थर्ड मॅन. गली थोडीशी डीप आहे. कव्हर्स आहे. हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. भन्नाट मारा मयूर घरत. प्रणव इलेव्हन सहारा शिवकर संघाने मदत करामत केली. जबरदस्त परफॉर्मन्स करून अंतिम फेरीत त्यांची धडक दिली. मोठ्या मोठ्या संघाला त्यांनी नेस्तनाभूत केलं आणि आपली जबरदस्त विजयाची मुहूर्तमेढ. सर्वात जबरदस्त योगदान ऑल प्लेयर्सना. बॉलिंग मार्क तयार मयूर घरोत. पुढचा चेंडू राईट आर्म महोदय विकेट. अतिशय दमदार आयोजन, दमदार स्पर्धा, नामवंत स्पर्धा पंचक्रोशीतील. ओहो आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी. गॅदर केली रक्षक. अतिशय कमी धाव संख्या. मोठ्या खांदा संघाची. त्यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राईज. कुंदन भगत ना, फ्रॉम कुंदन भगत. एव्हरी सिक्सर. मात्र आता अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. धावा फार कमी आहेत. मगाशी 29 धावा करताना देखील प्रतिस्पर्धी संघ पराभूत झाला होता. राईट महोदय विकेट. ओ हो हो काय वेग बघा. काय भन्नाट चेंडू. अचूकता, दाहकता, भेदकता असा हा संमिश्र मारा. जबरदस्त मिलाफ. ग्रेट बॉलिंग, सुपर बॉलिंग. मयूर घरत. आज मात्र सारा शिवकर संघानं मात्र कमालीची गोलंदाजी केली. प्रणय भगत. बॉलिंग मार्क तयार राईट आर्म महोदय विकेट. आणि हा चेंडू गेलाय. पुन्हा एकदा नशिबाचा चौकार. लक फॅक्टर. सर्वांना गुंगारा दिला, हुल दिली, हुलकाणी दिली. चेंडू झाला फरार लॉंग स्टॉपला. नशिबाचा चौकार. लक फॅक्टर. टोटल स्कोर इज 10 वर 10 वर. लास्ट डिलिव्हरी. शेवटचा 1 बॉल टू गो. याच्यानंतर शेवटची ओव्हर. संघाची धाव संख्या 1 बाद 10. 10 फॉर द लॉस ऑफ. अतिशय दमदार स्पर्धा, जबरदस्त यशस्वी प्रतियोगिता. एक अशी स्पर्धा असावी याचं हे साई स्टारचं दमदार मूर्तिमंत उदाहरण. मयूर घरत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. शेवटचा चेंडू रिलीज करतील. शेवटची फायनल भैरवी. आणि हा येस ऑन द राईस स्टेप आउट झालेत. पुन्हा एकदा ऑनसाईडला चांगला फटका आहे. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिनिंग विकेट. सीमा रेषे लगत 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या दिली 12. षटक क्रमांक दुसरं फिनिश म्हणजे प्रति षटकामागं 6 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. राहिलं शेवटचं षटक. अंतिम निर्वाणीची फायनल ओव्हर.
तर नक्कीच त्या संदीप पाटीलसाठी अद्विक एंटरप्राइजेस ज्यांच्या वतीनं आम्हाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली, वैभव शेठ ढवळे प्रसिद्ध उद्योजक शिवकरच्या आम्ही पाहतो यशस्वी उद्योजक यांच्याकडून संदीपला 500 रुपयाचं ऑनलाईन प्राईज आले, तर संदीपसाठी बक्षीस असेल. धन्यवाद. यस धन्यवाद. यस सागर मांडवकर मात्र यांनी आज तुफानी सूत्रसंचलन, जबरदस्त इम्प्रूव्हमेंट, शब्दांची फेक. कारण रायगड जिल्ह्यामध्ये सूत्रसंचलन करणे जोक नाही, बरोबर की नाही? जेवढे लग्नाला पाहुणे येत नाही तेवढे इथे मॅचला येतात. चला शेवटचा गोलंदाज नो डाऊट संदीप पाटील, मागचा सामन्याचा हिरो, वन मॅन शो, मॅच फिनिशर, गेम चेंजर. 9 धावा असताना देखील सामना आपल्या बाजूने 6 धावांनी सामना जिंकला होता. मॅच टर्न केली होती, बॉलिंग मार्क तयार. 12 धावसंख्या, 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. पहिला चेंडू तयार संदीप पाटील यांच्या पठडीमधला. हो हो, पुन्हा एकदा ग्रेट बॉल, सुपर बॉलिंग. येस थांबा थांबा प्लीज. फेअर डिलिव्हरी, कारण चेंडू टर्न झाला, वास्तविक तो नसता. आउटसाइड द स्टंप, जबरदस्त आउट स्विंगर होता, कटरचा वापर पुरे केला. फ्लायटेड डिलिव्हरी, भन्नाट बॉलिंग. राईट आर्म राऊंड द विकेट फ्रॉम संदीप पाटील. काय बॉलिंग अटॅक. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हो हो, जोरदार अपेल, लेगच्या बाहेरून मात्र 1 धाव मिळते. चिकी सिंगल, चोरटी सिंगल. आणि थांबा थांबा, रिव्ह्यू घेतलाय रनआउट साठी ना की लेग पेपर साठी? रनआउट. यस, चेंडू मात्र चांगला होता पण थोडासा जरा यस, बॅट्समन इज नॉट आउट. क्रीजमध्ये जबरदस्तरित्या त्याने आपलं क्रीजमध्ये पोचलाय व्यवस्थितरित्या. फलंदाज मात्र असेल शाहबू सलामत, अलबेल आबाद ए आबाद, सुजलाम सुपलाम. पंचाचा लेग बायचा इशारा. हवांत धावसंख्येत बस संघाची धावसंख्या तरी तब्बल. राईट आर्म राऊंड द विकेट. हो हो, पुन्हा एकदा ग्रेट बॉल, सुपर बॉलिंग. काय जबरदस्त आउट स्विंगर. पूर्णपणे हवेचा जो वातावरण, त्याचं पूर्णपणे असं अनुकूल फेवरेबल वातावरण, त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र टोटली नेल्या बॅकवर्डवर मोठ्या धावसंख्येपासून वंचित ठेवलंय. त्यांना माहीत आहे धावा जास्त करायचे द्यायचे नाही, कारण नंतर धावा चेस करताना नाकी 9 येतं. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा यस, पुन्हा एकदा चेंडू आणि फलंदाज बाद होईल. लॉंग ऑफ, एलिव्हेशन, डिस्टन्स कमी पडलं, लॉट केला होता आणि मिड ऑफला अप्रतिम झेल. आणि संदीप पाटील मला वाटते मॅन ऑफ द उत्कृष्ट गोलंदाजाच्या रेसमध्ये असेल. विकेट क्रमांक मागच्या सामन्यात 3 विकेट धावा दिल्या होत्या आणि धक्का बसेल. अजूनही बॉल बाकी तब्बल 2 असणार आहे. 2 बॉल्स टू गो. टोटल स्कोर इज 13. निखिल भगत, कोणी षटकार मारा, 500 रुपये घेऊन जायचं प्लीज. प्रणव 11, सारा शिवकर. चला 5व्यांदा. 1:45 वाजता आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतील खेळेल फलंदाज. बघा, कमी वेग, गती आणि मतियाचा पुरेपूर वापर. पुन्हा एकदा निघून गेला. जबरदस्त चेंडू आणि चेंडू भलेमध्ये कुठल्या प्रकारचं मेतकूट जमत नाही. गॅदर केले यष्टीरक्षक. डॉट डिलिव्हरी. राहिला फक्त शेवटचा बॉल. धावा फक्त इनमेन. अतिशय लोएस्ट, कमी, जुजबी, वाजवी, मामूली, नगण्य स्कोर. धावसंख्या 13 वर. 13 फॉर द लॉस ऑफ
2 wickets in 17 deliveries. 1 ball to go from Sandeep Patil. आणि हा यस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन बॅटिंग. ओहो 6 रन, पॅरलल सिक्सर, फ्लॅट सिक्स. तर नक्कीच बघा इथे पारितोषिक आले ज्ञानेश्वर पाटील, त्यानंतर त्यांच्या समवेत प्रणव ढवले, हर्षद पाटील, प्रणव ढवले आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून संदीपला 2000चं प्राइज आले. यस, संदीप पाटीलने मात्र आज जबरदस्त कमाई केली. 19 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 20 धावांची गरज. म्हणजे प्रति षटका माग 7 धावांचं टार्गेट जवळ अप्रोक्सिमेटली. तर या रोशन पाटील उत्तर पूजा तुम्ही करा. या शेवटचा हात तुम्ही मारा. आता नाही, जुगलबंदी चालू असू दे, कंटिन्यू चालू. ऐकून जोड नाही ना इथं, बिनजोड आहे. तर एक विशेष आम्ही एक सन्मान सुद्धा घेणार आहोत. हरिभक्त पारायण सागर महादू पाटील, मी आमच्या मान्यवरांना विनंती करेन, या आपण साई स्टार कडून तुमचं खूप मोठं सहकार्य आम्हाला मिळतं आणि त्यांचा आम्ही एक विशेष सन्मान घेतोय. जगदीश फडके असतील आमचे लेजंड्स क्रिकेटर. चला चला, उत्तर पूजा देखील मी करतो. मखर मी साफ करतो नाही का. थक गए सत्यवन भाई. घे रोशन घे, चल. का हो लालू, का बा ठीक बा. चला मग आज मजा झाली. जबरदस्त स्पर्धा यशस्वी पुढे जबरदस्त ही स्पर्धा वाटचाल करीत असताना चला जिंकण्यासाठी रोशन पाटील फक्त 20 धावांची गरज आहे. टार्गेट माझ्या मागच्या वेळी 29 होतं आणि आता मात्र अजूनही कमी धावा त्यांना खोललेला आहे. डीजे वाजवा जरा आता शेवटचा. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय. आमच्या विलास दादा फडकेचं नाव दिलावरी कोरलाय. तर निव्या केबल सर्व्हिसचे प्रसिद्ध उद्योजक शिवकर गावचे आदरणीय प्रदीप ढवले यांच्याकडून संदीपला 2000 रुपये. बघा तब्बल मी म्हणेन आज संदीपनं ही पारितोषिकांची त्याच्यावर बरसात झाली. मात्र रोशन याच्या मागचं कारण आहे, एवढ्या वर्ष क्रिकेटची केलेली सेवा, एवढ्या वर्ष तरुणांना बांधून ठेवलेला संघ आणि आज त्याची प्रचिती, त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याच्या या सुंदर खेळानं, त्याच्या संयमी शांत खेळानं आज संदीपनं सर्वांची मनं जिंकली दशरथ पाटील सर. म्हणून आज त्याच्यावर गेली अनेक वर्ष संघ बांधून ठेवला, युवा वर्गाला मार्गदर्शन केलं आणि मानाच्या स्पर्धेमध्ये तो आज झळकला. हे नाव चर्चेमध्ये असेल. येस, सँडी मात्र इंग्रजी मात्र बम्मालोम. येस, हर्षा बोगडे देखील इथं फिका पडला असता तुमच्या समोर. चला शिवकथा 12 12th मॅन. राखीव कार्डकडे पैसे जमा केले जात आहेत, लक्ष असावं. आणि पैसे बाबा तुमचा तुम्ही व्यवहार तुम्हीच ठेवा. चला प्रणय म्हात्रे. चला रोशन पाटील स्टार्ट करतील. तर थँक्यू सो मच दशरथ पाटील सर कराबे, नवी मुंबई. आमचे ज्येष्ठ समालोचक आज कॉमेंट्री बॉक्समध्ये होते. उत्कृष्ट निवेदन सागरजी मांडवकर सर नेरे असतील, रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर, आपले मनपूर्वक आभार. आणि अगदी परिसमाप्तीच्या कालखंडाला होती सुरुवात. याच्यासाठी केला होता ठास की शेवट अगदी गोड व्हावा आणि गोडवा प्रस्तावित करणारा हा निश्चितच स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार क्रिकेट संघ विगर आयोजित श्री विलास दादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक 2026चा हा परिसमाप्तीचा कालखंड. मेगा फायनल, मेगा फेस्टिवल
सुवर्ण महोत्सवाचा कालखंड आणि अगदी सोनेरी अक्षरामध्ये कोणता संघ नाव कोरेल पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती. साई स्टारच्या सर्व सवंगड्यांना विनंती आहे, आपण रॉयल मंचकावरती तात्काळ दाखल व्हायचंय. मेगा फायनल, पहिलाच बॉल, जोरदार अपील उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत. अगदी 20 धावा. काय दमदार सामना आहे. प्रणय 11 सहारा शिवकर संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना जय बजरंग अंडर 22 मोठा खांदा आणि सर्वाधिक धक्कादायक निकाल देत हे दोन संघ मेगा फायनल मध्ये जसं सर ही ते खेळताना पाहायला मिळत आहेत. कौतुकास्पद कार्य राहिले या दोन संघांचं. प्रहार होतोय ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑन कडे चपराक आणि इथे पाहायला मिळतो दमदार चौकार. फटक्यांची आतिषबाजी होते. रोषणाई प्रस्तावित करणारे फटके खेळले जात आहेत. धावसंख्येचं महाप्रलय येते. प्रणय मात्रे अगदी जोरदार चपराक पाहायला मिळते गोलंदाजाकडून. गोलंदाज अगदी हर्षवर्धित करणारे कार्य हर्षद भगतच्या माध्यमातून राहिलं. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, आताही डॉट बॉल. आधी पहिल्या 3 चेंडूंमध्ये 4 धावा त्यानं खर्च केल्यात. 3 षटकांची लढत आहे. झी मेगा फायनल. अगदी 2 विभक्त संघ आमने सामने खेळले. एक आला एफ गटातून, एक आला सी गटातून. धक्कादायक निकाल. ओहो, प्रहार होतोय, दमदार वार होतोय. सिंगल रन, रिंगण तोडले. 2 धावा होतील का नामुष्की उडली जाते. एकच धाव प्राप्त होते. 1 धावसंख्येची जमापुंजी. धावसंख्या आकार घेईल. सांघिक कोठा पुढे मार्गस्थ होत असताना पंचम 5 धावा धावपटलावरती लागतायत. काय दमदार माहोल बनला आणि अंतिम चरणापर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा होताना पाहिला. प्रत्येक लढतीमध्ये ठसन पाहिली, प्रत्येक लढतीमध्ये संघर्ष पाहिला. हे यश आहे या संबंध स्पर्धेचं. प्रहार होतोय, दमदार वार होतोय, आसमानी चुम्मा आणि दमदार झेल. पहिला गडी गारद, पहिला मोहराबाद. तर या स्पर्धेमध्ये फायनल खेळतोय जय बजरंग मोठा खांदा संघ. आणि जर हा संघ जिंकला, चॅम्पियन झाला, तर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी सर्वाधिक लागणारे चेंडू पुरवले ते आम्ही पाहतोय प्रसिद्ध उद्योजक, उत्कृष्ट चवीची अखंड परंपरा आणि सन्मान्य मनोहरजी खानावल आणि त्यांच्या आम्ही पाहतोय उद्योजक चंद्रकांत पाटील साहेब यांच्याकडून. जर जय बजरंग मोठा खांदा संघ जिंकला तर त्यांना कॅश प्राइज जी पे केलं जाईल. धन्यवाद. बघा, साई स्टारचे सर्व समर्थक पाठीराखे आपण मेन स्टेजकडे लवकर आहे आपण सर्वांनी. अगदी शाही बक्षीस सोहळा समारंभ सन्माननीय आमचे आधारस्तंभ माननीय श्री विलासदादा नारायण फडके दादांच्या शुभ हस्ते हा शाही बक्षीस वितरण सोहळा हा संपन्न केला जाईल. आज दमदार लढती आपण घडताना पाहिल्या, परंतु मेगा फायनलचा सामना प्रेक्षकांना जसा हवा होता तसाच काहीसा घडताना पाहायला मिळतो. संघर्ष योद्ध्यांची भूमिका दोन्ही संघातील खेळाडू साध्य करतायत. उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत अगदी 20 धावा आणि सध्या घडीला बनतायत 1 गडी बाद 5. टीम प्रणव 11 सहारा शिवकर, सहारा संघाचा दरारा प्रस्तावित करतोय. नाव आहे मयूर घराच्या बाटमधून षटकार. फडकेनी केलं स्पर्धेचं हो आयोजन. हे जनतेच्या हो कलागुणांना देती हो तो प्रोत्साहन. थँक्यू टीजे. प्रोत्साहित करणारे हे दमदार व्यक्तिमत्व सबसे ग्रेट विलास शेठ फडके यांच्या माध्यमातून हे दमदार कार्य पाहायला मिळतं. या कालोख्या राती संघर्षाची पाऊल खुणा असलेली ही रायगड जिल्ह्यातील विगर गावची ही माती आणि या काल्या मातीत या साई मैदानामध्ये सोनेरी प्रकाशात उज्ज्वलित होत आहेत माझी रायगड जिल्हा परिषद ग्रामस्थ मंडळ चषकाच्या लखलखत्या वाती. सोनेरी चंदेरी आयोजनाची ही दमदार मैफिल साई मैदान विगर क्रिकेटचं माहेरघर
तसंच तर इथे क्रिकेटला वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जातं, इथे वेगळ्या पद्धतीनं जगलं जातं. काय म्हणाल या आयोजनाबद्दल? नाही नाही, आयोजन एकदम जबरदस्त आणि बऱ्याच ठिकाणी मला फोन आलेत, खास करून वसईवरून फोन आले होते की अतिशय चांगली स्पर्धा आणि एक दमदार आयोजन. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धेवर लक्ष आहे, अशी दमदार स्पर्धा बघा. माझे 3,000 ऑनलाईन बघत होते. कुंदनजी भगत यांच्या माध्यमातून श्लोकसाठी प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 5 दमदार लढतींचा आपल्याला आगाज होत असताना मेगा फायनल ही रफ अँड टफ पाहायला मिळते. अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळला गेला आणि काहीसा विस्फोटक अंदाजामध्ये फटका न खेळता हलवार पद्धतीने हा फटका खेळला गेला. खरं म्हणजे रोशन पाटील मॅच संपूर्ण हातामध्ये आहे. फक्त सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, कुठल्या प्रकारची घाई करायची कारण टोटली मॅच हातामध्ये आहे. अगदी 12 धावा बनतायत. एक गड्याचा आपण खात्मा पाहतो. 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा पाहायला मिळतो, परंतु अंतिम चरणामध्ये या स्पर्धेचा चॅम्पियन, या स्पर्धेचं अजिंक्यपद कोणता संघ जिंकेल हा मोठा प्रश्नचिन्ह. ओहो, प्रहार राहिलाय, काउंटर अटॅक हलवार पद्धतीनं ही धावसंख्या बनली जाते आणि पुन्हा एकदा धावसंख्या धावपटलावरती रुजू होत असताना धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट, धावसंख्येची गुंतवणूक जाऊन पोहोचते अगदी 13. तर नक्कीच दशरथ पाटील सर आणि रोशन पाटील बघा, मगाशी जो मोठा कांदा संघ खेळतो आणि त्यांच्यासाठी बक्षिसांची घोषणा केली होती, त्या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन, प्रसिद्ध उद्योजक जॉन्टीबाई धुंद्रेकर आणि हनुमानजी धुंद्रेकर यांच्या वतीनं मोठा कांदा संघ जर फर्स्ट सेकंडसाठी क्वालिफाय झाला तर 12 खेळाडूंना स्पोर्ट्स शूज ते देणार आहेत. त्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये यायचे, आपलं सहर्ष स्वागत. बक्षिसांची खैरात आहे, इथे वेगळी श्रीमंती पाहायला मिळते. अगदी बक्षिसांची आपण बरसात पाहिली, परंतु सामना अंतिम चरणामध्ये काहीशे रंग बदलतोय. 14 धावा धावपटलावरती गडी एकूण बाद होताना पाहिला 1 आणि आता समीकरणाचा विचार केला तर अगदी सामना अजूनपर्यंत संपला नाहीये आणि इथे मोक्याच्या क्षणी सोडलेला झेल मोठा खांदा संघासाठी सर्वाधिक घातक ठरेल. आणि अतिशय दुःखद दुःखद बातमी आहे मोठा कांदा संघासाठी, कारण टार्गेट फार कमी असतं. पाहिजे 5 धावांची गरज आहे. धावा झाल्या 15-15, पण लॉस ऑफ 1 विकेट. बॉल अजून बरेच बाकी आहेत. एक मोठा फटका, बिग हिट, धोनी स्टाईल फिनिश करतो बघा. बॉलिंग मार्क तयार. हो, आउटसाइड द स्टंप, मुन्नाचा चेंडू निघून गेलाय. शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं रनिंग मिळून दे विकेट. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. थांबा जरा प्लीज. अरे मंचांचा 1+1 2 धावा मिळतील. येस, वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. संघाची धाव संख्या आली 17 आणि पाहिजे फक्त 3 धावांची गरज. सामन्यामध्ये जवळजवळ संपूर्णपणे पकड. सारा शिवकर. काय म्हणा रोशन पाटील? अगदी मजबूत पकड पाहायला मिळते. विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न प्रणव 11 सहारा शिवकरचा पाहायला मिळतो. ओहो, रोखले धावसंख्या रोखण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी आहेत. श्लोकनं आपली दादागिरी प्रस्थापित केली आहे आणि आता जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. इथे सत्ता कोण राखेल? सत्ता जोर राखतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. तो ताज राखलाय प्रणव 11 सहारा शिवकर्ण आणि हा संघ ठरतोय या स्पर्धेचा चॅम्पियन. तर नक्कीच पंढरीनाथ कदम या संघाचे पुरस्कर्ते ते ठरले लकी पॅकर्स. आणि या वर्षी आपण पाहतोय श्री विलासदादा नारायण फडके यांच्या माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक आणि ग्रामस्थ चषकांवर नाव कोरलं. पंढरीनाथ कदम पुरस्कृत सारा 11 शिवकर. बघा, अद्विक इंटरप्राइजेसच्या वैभव शेट्टी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव आला. यस DJ.
स्पर्धेची कधी कोणाला जमणार ना लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार ना आमच्या विलास दादाचं नाव दिला दिलावरी कोरला आमच्या विलास दादा फड